हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आपण लास्ट पार्ट मध्ये इकॉनॉमिक्स 10 चॅप्टरचे आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 बघितला होता. ओके, तर तुम्ही जो बघितला नसेल तर नक्की जाऊन तो पहिले तो पार्ट 1 पार्ट 2 बघा आणि नंतर या पार्ट 3 कडे तुम्ही वळा. ओके, कारण मी पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये जो हा चॅप्टर आतापर्यंत झालेला आहे त्याची मी पूर्णतः डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तो पहिले पार्ट 1 पार्ट 2 नीट डिटेल मध्ये बघा आणि त्यानंतर या चॅप्टर कडे पार्ट 3 कडे वळा. चला स्टार्ट करू आपण पार्ट 3 10 चॅप्टर इकॉनॉमिक्स स्टँडर्ड 12 महाराष्ट्र बोर्ड. लेट्स स्टार्ट. बघा, भारतीय विदेशी व्यापाराची दिशा. ओके, भारतीय विदेशी व्यापाराची दिशा. आता बघा याच्यामध्ये काय आहे? बघा, भारतीय विदेश व्यापाराची दिशा म्हणजे भारत आपल्या वस्तूंची निर्यात कोणत्या देशाला करतो व कोणत्या देशातून वस्तूंची आयात करतो. ओके, म्हणजे काय की आपण कोणत्या देशातून निर्यात करतो, कोणत्या देशाला आपण काय करतो, निर्यात करणं म्हणजे काय, कोणत्या देशाला आपण माल विकतोय तो देतोय आपण. ओके, विक्री करतोय, सेल करतोय. आणि आयात करतो म्हणजे काय, कोणत्या देशाकडून माल आपण घेतोय, परचेस करतोय. ओके, विकत घेतोय, याला असं म्हणतात. ओके, अशा प्रकारे अशा प्रकारे व्यापाराची दिशा, निर्यातीचे अंतिम स्थान तसेच आयातीचे प्रमुख स्रोत यांचा निर्देश करते. म्हणजे काय की याचा अर्थ काय असतो की ना, आपण किती माल विकतोय आणि किती इम्पोर्ट करतोय, किती एक्सपोर्ट करतोय. बघा एक साईडला बघा, त्यांनी एक हे दिली आहे. बघा साईडला मी हायलाइट करतो, एक त्यांनी डायग्राम दिले. ओके, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट म्हणजे बघा की आपण किती देशांना माल पाठवतोय, किती टक्के माल आपण पाठवतोय आणि किती टक्के माल आपण आणतोय म्हणजे घेतोय. ओके, ते दोघांमध्ये काय करतो आपण एक निर्देश म्हणजे काय, सेंट्रल पॉईंट, अंतिम स्थान म्हणजे काय, त्याचं एक मिडल पॉईंट आपण काय करतोय पाहतोय याच्यामध्ये. बघा, स्वातंत्र्यापूर्वी काळात बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात भारताचा बहुतांश व्यापार. ओके, म्हणजे खूप जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मॅक्झिमम ट्रेड त्याला म्हणतो आपण, बहुतांशी व्यापार ब्रिटनशी होत असल्यामुळे भारताच्या विदेशी व्यापार इंग्लंडला प्रमुख स्थान होते. आता बघा ते काय म्हणले की जास्तीत जास्त व्यापार आपण कोणासोबत करायचो, ब्रिटन सोबत. का बरं करायचो, कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण कोणाच्या अंडर होतो, ब्रिटनच्याच अंडर होतो. तर ब्रिटन काय करायचं, जो काही माल आपल्याकडे बाहेर द्यायचा तो त्यांच्या देशामध्ये ते काय करायचे, निर्यात करायचे. ओके, त्याच्यामुळे आपला जास्त एक नंबरला कोणता देश होता की जो आपण व्यापार करायचो निर्यातीमध्ये, इंग्लंड. ओके, ब्रिटिश. त्याला सध्याच्या प्लेटला आपण इंग्लंड युके म्हणतो, पहिल्या आपण त्याला ब्रिटन म्हणायचं. बघा, परंतु स्वातंत्र्यानंतर भारताचे इतर अनेक देशांशी व्यापार संबंध प्रस्थापित झाले. ओके, पण नंतर काय झालं, आफ्टर इंडिपेंडन्स डे. ओके, म्हणजे काय, स्वातंत्र्य दिनानंतर काय झाले, आपण दुसऱ्या देशांशी सुद्धा आपले काही मैत्री निर्माण झाली, आपण त्यांच्याशी सुद्धा व्यापार करायला चालू केला. आता अमेरिका हा भारताचा प्रमुख व्यापारी भागीदार असून त्या खालोखाल बघा, अमेरिका एक नंबरला सध्या आपल्याला ओके व्यापारामध्ये. त्या खालोखाल कोणता देश आहे, जर्मनी आहे, जपान आहे, युनायटेड किंगडम म्हणजेच काय, युके, जे ब्रिटन म्हणतो आपण, ते आहे. ओके, इत्यादी देशांशी व्यापार होतो सध्याच्या रेटला आपला. ठीक आहे, चला बघा पुढे काय आता, पुढचा पॉईंट. सद्य स्थितीत प्रमुख वस्तूंच्या बाबतीत निर्यात केलं. ओके बघा, सद्य स्थितीत प्रमुख वस्तूंच्या बाबतीत निर्यात कल. कल म्हणजे काय, ट्रेंड. त्याला काय म्हणतो आपण, ट्रेंड म्हणतो. म्हणजे काय, सध्या त्याचा कोणता पॉईंटला तो आहे. ओके, त्याचा किती टक्के तो जातोय, त्याचा किती पर्सेंटेज सध्या आहे, तो किती प्रमाणामध्ये तो निर्यात होतोय. ओके, निर्यात म्हणजे काय, बाहेर देशामध्ये एक्सपोर्ट होतोय. बघा आता कोणत्या कोणत्या वस्तू बघू आपण, नीट लक्ष द्या. बघा, त्यामध्ये पहिला पॉईंट तुमचा काय नाव याचं, अभियांत्रिकी वस्तू. ओके, अभियांत्रिकी वस्तू. बघा आता कोणत्या कोणत्या राहतात, त्याचा कल कसा आपण बघू डिटेलमध्ये. अभियांत्रिकी वस्तू निर्यात प्रोत्साहन समिती, EGEPC अहवालानुसार 2017-18 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत अभियांत्रिकी वस्तूंचा हिस्सा हा 25% होता. किती होता, 25% होता. 2017-18 मध्ये किती टक्के होता अभियांत्रिकी वस्तूचा हिस्सा निर्यातीमध्ये, 25%, 25% एवढा होता. या वस्तूमध्ये प्रामुख्याने वाहतुकीची बघा काय होते, या वस्तूमध्ये प्रामुख्याने वाहतुकीची स्वयंचलित व स्वयंपूर्ण उपकरणे, यंत्रसामग्री व साधने यांचा समावेश होता. म्हणजे काय, स्वतः चालू शकतो आपण. म्हणजे काय, वाहतुकीची म्हणजे काय, कार राहू शकता, मोटरसायकल्स राहू शकता, टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, जे की स्वतः आपण ड्रायव्हर जे चालवतो ओके ते, त्या आणि किंवा मग काही लॅपटॉप्स राहतात की जे आपण चालू शकतो, मोबाईल्स राहतात वगैरे, या गोष्टींचा काय त्यामध्ये समावेश होता. 2010 बघा, 2010-11 ते 2014-15 या काळात वाहतुकीच्या उपकरणांची निर्यात 16 अब्ज US डॉलर्स पासून 24.8
अब्ज डॉलर्स पर्यंत वाढली बघा. याच्यामध्ये काय झालं, 2010-11च्या तुलनेमध्ये 14-15 मध्ये किती 16 अब्जावरून ती किती पर्यंत गेली आता उपकरणांची 24.8 ओके अब्ज डॉलर पर्यंत वाढली आहे. मग कोणत्या वस्तूंची? अभियांत्रिकी वस्तूंची. पुढे बघा आता पुढचा पॉईंट. कोणती वस्तू आहे? पेट्रोलियम उत्पादने. ओके त्याला पेट्रोल डिझेल म्हणतो आपण ते. बघा त्याच्यामध्ये काय पॉईंट आहे. 2001-2 पासून भारताच्या तेल शुद्धीकरणाच्या क्षमतेत महत्वपूर्ण बदल झाला आहे. ओके तेल शुद्धीकरण म्हणजे काय? समजा आता कधी तेल ओके आपल्याला तेल भेटलं डिझेल पेट्रोल, डायरेक्ट आपण ते गाडीमध्ये टाकतो का? नाही. काय होतं, जेव्हा ते खनिज स्वरूपात आपण तेल जे मिळतं ओके जमिनीमध्ये मिळतं किंवा समुद्रामध्ये सुद्धा आता तेल काय तर रिफायनरी चालू केलं आहे. मुकेश अंबानी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीने काय केलं आहे, त्याच्या रिफायनरी मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये चालू केलेल्या आहेत. काय होतं, ते तेल जर सापडलं ते आपण रेडी टू यूज असतं का? म्हणजे आपण त्याला लगेच यूज करू शकतो का? नाही. तर आपण लगेच यूज करू शकत नाही. त्यामध्ये काय होतं, एक प्रोसेस होते ओके त्यामध्ये काय होतं, एक प्रोसेस राहते ओके. ती प्रोसेस झाल्यानंतर ओके त्यामध्ये खूप सारे चेंजेस होतात ओके कंपनीमध्ये मग त्यामध्ये खूप सारे चेंजेस होऊन नंतर ते काय होतं, पेट्रोल काय होतं आपल्यापर्यंत पोहोचतं ओके गाडीमध्ये यूज करण्यासाठी. त्यालाच काय म्हणतो आपण? शुद्धीकरण. त्याला काय म्हणतो आपण? शुद्धीकरण असं म्हणतो. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? शुद्धीकरण. त्यामुळे भारत पेट्रोलियम शुद्धीकरण उत्पादनाचा निर्यातदार म्हणून ओके गणला जाऊ लागला. म्हणजे काय, आपण पण काय करू लागलो मग? पेट्रोल निर्यात करू लागलो. शुद्धीकरण बरं का. समजा आपण एखादं पेट्रोल विकत घेतलं कोणाकडून? ईबे कडून, रशियाकडून, अमेरिकेकडून. ते शुद्ध नाही. मग त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी प्रोसेस करणं बाकी आहे. ते आपण त्याला आपण कच्चा माल सुद्धा म्हणू शकतो. कच्चं पेट्रोल का कच्चा माल म्हणू शकतो. त्याला आपण काय केलं, तेव्हा काही प्रोसेस केली, त्यामध्ये आपण चेंजेस केले आणि नंतर ते काय केलं आपण मार्केटमध्ये विकले ओके. त्याच्यामुळे काय झालं की ते तेल आपल्याला काही स्वस्त प्रमाणात मिळतं आणि त्यामध्ये आपण ते काय चेंजेस करून आपण ते काय करतो, मग आपल्या पब्लिकला ओके जनतेला आपण ते विकतो. सन 2000 ते 2001 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीत पेट्रोलियम उत्पादकांचा 4.3 हिस्सा होता. किती होता निर्यातीमध्ये? 2000 ते 2001 मध्ये 4.3% होता. तो 2013-14 मध्ये झपाट्याने म्हणजे 20.1% इतकी वाढ झाली आहे. किती टक्के झाली आता 2013-14 मध्ये? 20.1. कोणत्या वस्तूंची? पेट्रोलियम वस्तूंची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहे. ती 2001 मध्ये 4.3 होती, 30 वाढून आता किती झाली आहे? 20.1% झाली आहे. ओके पुढचं पण बघा याच्यामध्ये रासायनिक आणि रासायनिक उत्पादन. आता हा पॉईंट बघा काय आहे. बघा गेल्या काही वर्षात निर्यातीतील महत्वाच्या वस्तू म्हणजे रसायनिक व रासायनिक उत्पादन. ओके काय गेल्या काही वर्षात निर्याती म्हणजे काय एक्सपोर्ट मध्ये महत्वाच्या वस्तू म्हणजे काय? रसायनिक. त्याला आपण काय म्हणतो? रसायनिक. गेल्या काही वर्षात निर्यातीत महत्वाची वस्तू म्हणजे रसायनिक व रासायनिक उत्पादन म्हणजे काय? केमिकल किंवा केमिकल प्रोडक्ट्स ओके त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. यांनी बघा महत्वाची कामगिरी बजावली आहे ओके. एकूण निर्यातीत यांचा वाटा 10.4 इतका होता. किती टक्के होता? 10.4 इतका. तुम्ही ऐकलं ना कोरोनामध्ये आपण एक लस सुद्धा बनवली होती, त्याचं नाव होतं कोवॅक्सिन होते. ती कशी होती? भारताने स्वतः बनवली मेड इन इंडिया लस होती. त्याचं नाव होतं कोवॅक्सिन ओके. तर ती सुद्धा याच स्वरूपामध्ये ते रसायन आणि केमिकल्स आणि केमिकल्स प्रोडक्शन मध्ये ती सुद्धा याच्यामध्ये सुद्धा येते ओके. उदाहरण तुम्ही लिहू शकता एक्झाम मध्ये. पुढचा पॉईंट बघा. रत्ने व दागिने. रत्ने दागिने म्हणजे काय? त्याला आपण म्हणतो ऑर्नामेंट्स अँड ज्वेलरी. इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण त्याला? ऑर्नामेंट्स आणि ज्वेलरी ओके. भारताच्या निर्यातीतील रत्ने व दागिने यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. 2014-15 मध्ये एकूण निर्यातीत यांचा हिस्सा 13.3% इतका होता. किती होता? 13.3% होता. कशाचा? रत्ने आणि दागिन्यांचा हिस्सा. तुम्हाला यामध्ये हे जे पॉईंट दिले ओके याच्यामध्ये एक अंक दिले म्हणजे कोणते? 13.13, 14.4 ओके. हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचे. जेव्हा तुम्ही हा पॉईंट लिहिसाल ओके. समजा तुम्हाला एक्झाम तुम्हाला क्वेश्चन जर आले आलं काय? सध्या स्थितीत प्रमुख वस्तूंची बाबतीत निर्यात कल लिहा ओके. तर सर्वात पहिले तुम्हाला हे पॉईंट पाठ पाहिजे. कोणते पॉईंट पाठ पाहिजे? अभियांत्रिकी वस्तू, पेट्रोलियम उत्पादने, जे वस्तू दिलेल्या आहेत ओके, रासायनिक व रासायनिक उत्पादने, रत्ने व दागिने, हे पॉईंट तुम्हाला पाठ पाहिजे. त्यासोबत त्याच्यामध्ये लिहायचं काय तुम्हाला? तुम्ही मनाने लिहू शकता ओके, थोडंफार तुम्ही मनाने लिहू शकता. पण हे जे पर्सेंटेज आहे हे वाले जे पर्सेंटेज ओके 4.3, 20.1 ओके, हे पर्सेंटेज तुमच्या लक्षात आले पाहिजे ओके. ते तुम्हाला लक्षात ठेवायचे त्या पॉईंट मध्ये. बाकी तुम्ही मनाने लिहू शकता.
आपण ह्या कसे पाठ करायचे पॉईंट्स काय करायचं आपण याला रिव्हिजन लेक्चर्स आपण जे एक्झामचे बिफोर घेणार आहोत त्यामध्ये आपण घेणार आहोत. ओके, तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कनेक्ट राहा. बाकीच्या विषयांची पण आपण यामध्ये रिव्हिजन आणि एक्सप्लेनेशन डिटेल एक्सप्लेनेशन आपण घेणार आहोत. ओसीएम, एसटी, इको, अकाउंट्स, इंग्लिश, मराठी, हिंदी, ओके, सगळ्या विषयांची 12वीची आपण त्यामध्ये रिव्हिजन आपण घेणार आहोत. तर तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुम्ही चॅनल शेअर करा आणि लाईक करा. 5वा पॉईंट बघा आता, कापड आणि तयार कापडे. याचा अर्थ काय बघा, 2014-15 मध्ये भारताच्या निर्यातीत कापड आणि तयार कपड्यांचा वाटा 11.3% इतका आहे. ओके, म्हणजे काय की आपण जे निर्यात करतो की कापड म्हणजे काय क्लोथ्स, आपण त्याला काय म्हणतो क्लोथ्स म्हणतो, टेक्सटाईल्स, त्याचा किती होता 11.3% होता. ओके, किती 2014-15 मध्ये. वास्तविक पाहता भारत हा कापड निर्यातीच्या बाबतीत संपूर्ण जगामध्ये अग्रस्थानी आहे. आपण टॉपला म्हणजे 1 नंबरला आहोत. किती 1 नंबरला आपण आहोत कापड आणि कपडे तयार करण्याच्या निर्यातीमध्ये संपूर्ण देश जगामध्ये बरं का अग्रस्थानी आहोत. तुम्हाला क्वेश्चन एक्झाम्पल विचारला, आपण कोणत्या वस्तूमध्ये अग्रस्थानी आहोत? ओके, निर्यातीमध्ये कोणत्या वस्तूमध्ये आपण अग्रस्थानी आहोत? खाली सांगा तुम्ही कापड, खाली सांगा तुम्ही कापड आपण अग्रस्थानी आहोत. ओके, ओके, झाले आपले 5 पॉईंट झाले आपले. हे कोणते होते तुमचे? निर्यात. लक्ष द्या, हे पॉईंट कोणते तुमचे बघा, निर्यात कराचे हे 5 पॉईंट तुमचे होते. ओके, निर्यात कराचे तुमचे काय होते? हे 5 पॉईंट तुमचे होते. तुम्हाला कोणते कोणते 5 पॉईंट जर विचारले, सध्या प्रमुख वस्तूंच्या बाबतीत निर्यात कल कोणते कोणते पॉईंट बघा. पहिला आहे अभियांत्रिकी वस्तू, सेकंड आहे पेट्रोलियम उत्पादने, थर्ड आहे तुमचा रसायने व रासायनिक उत्पादने, फोर्थ आहे तुमचा रचनी दागिने आणि फिफ्थ आहे तुमचं कापड आणि तयार कापड. ओके, चला आता आपण पाहू आयात कर. काय पाहणार आहोत आपण? आयात कर म्हणजे इम्पोर्ट. ओके, भारतामध्ये परचेस करणाऱ्या गोष्टी बघू. चला आयात कर कोणत्या कोणत्या गोष्टी बघू आता आपण, कोणते कोणते प्रोडक्ट्स आहे. पहिला आहे त्याचा पेट्रोलियम. कोणता पहिला आहे त्याचा? पेट्रोलियम. कोणता आहे? पेट्रोलियम. चला बघू. आर्थिक सुधारणेपूर्वी व नंतरही भारताच्या आयात व्यापारात पेट्रोलियम हा घटक महत्वाचा राहिलेला आहे. ओके, हा घटक पहिल्यापासूनच आपण एक म्हणतो ना आयात करण्यामध्ये टॉपला ठेवलेला आपण महत्वाचा घटक आहे. 1990 ते 92 मध्ये एकूण आयातीत त्यांचे प्रमाण 27% इतके होते. किती होते? 27% इतके होते. तर सध्या स्थितीत ते टक्के बघा, ते किती प्रमाण झालंय? 31% झालं. आता वाढलंय बरं का, प्रमाण वाढलंय. 91 किती होते? 91 ते 92 मध्ये 27 होतं, आता ते होऊन किती झालंय? 31% वाढलंय. तो कोणत्या वस्तूंचं? पेट्रोलियम वस्तूंचं प्रमाण हे वाढलेलं आहे. आणि कोणाकडून घेतो आपण? मोस्टली आपण युएई, ओके, इराण, इराक यांच्याकडून घेतो, मिडल ईस्ट कंट्रीज कडून, किंवा मग आपण युएस कडून घेतो आणि रशिया. ओके, या 3 देशाकडून आपण काय करतो? पेट्रोलियमचे प्रोडक्ट्स आपण किंवा वस्तू आपण घेतो. सेकंड आहे आपला सोने. ओके, गोल्ड. आता सोने गोल्ड बघा आपण काय करतो, किती आयात करतो. पेट्रोलियम नंतर आयात केली जाणारी दुसऱ्या क्रमांकावरील वस्तू म्हणजे सोनं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला जर एक्झाम क्वेश्चन विचारला की पेट्रोल नंतर कोणती वस्तू आपण सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आयात करतो, ती आहे सोनं. ओके, फर्स्ट नंबरला पेट्रोल आहे, पेट्रोलियम प्रोडक्ट्स म्हणजे पेट्रोलियम वस्तू, आणि सेकंड नंबरला आहे सोनं. बघा, 2013-14 मध्ये ओके सोन्याच्या आयातीत लक्षणीय घट झाली. खूप कमी प्रमाणात घट झाली बरं आयात करण्यामध्ये. सोन्याची आयात 2010-11 मधील 53.3 अब्ज डॉलरवरून ती 13-14 मध्ये किती झाली? 27.5 अब्ज डॉलर पर्यंत घटली. होती कमी झाली बरं का ती, 27 पर्यंत म्हणजे हाफ वर आली डायरेक्ट. ओके, अर्धी. परंतु मुख्यत्वे करून आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किमतीत घट झाल्यामुळे व सरकारच्या विविध धोरणांमुळे व सरकारच्या सोने आयातीवरील कडक निर्बंधामुळे ही घट झाली आहे. म्हणजे काय? 2013-14 पर्यंत म्हणजे सतत कारण काय? त्या खूप सारे कारण आहे. सरकारचे काही धोरणं, काही त्यांचे कंडिशन चालले आहे, किंवा ते सोन्याचा रेट पण खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे. याच्यामुळे पण काय झालंय? सोन्याची घट आपण म्हणतो ना, आयात कमी झालेली आहे. ओके, ती पहिले 2010-11 मध्ये 53.3 होती, तीच 13-14 मध्ये 27.5 पर्यंत घसली आहे. ओके, घटली आहे. तिसरा पॉईंट बघायचा मधला काय? खते. काय? खते. ओके, फर्टिलायझर म्हणतो आपण त्याला, शेतीमध्ये जगते. 1990-91 मध्ये भारताच्या आयातीत खतांचा हिस्सा हा 4.1% येत होता. किती होता? 4.1. ओके, खूप जास्त होता बरं तेव्हा, कारण आपण दुसऱ्या देशावर डिपेंड राहायचो तेव्हा. ओके, पण तो 2016-17 मध्ये त्याचं काय प्रमाण घटून किती झालं? 1.3 झालं. ओके, खूप चांगलं आहे की भारतामध्ये खूप सारे जास्त प्रमाणामध्ये काय होत आहे? खतांची निर्मिती होतीये.
चौथा पॉईंट बघा, लोह व पोलाद. ओके, त्याला आपण स्टील म्हणतो. ओके, स्टील म्हणजे कन्स्ट्रक्शन साठी, घर बांधण्यासाठी आपण स्टील वापरतो ते. ओके, बघा आता, बघा यावरील आयात खर्चाचे प्रमाण 4% वरून बघा 2.1% घेतले आहे. बघा यांचे पण प्रमाण खूप घटले. आता भारतामध्ये खूप जास्त स्टील प्रोडक्शन होत आहे. ओके, ऍज कम्पेअर टू पहिले. ओके, चला नेक्स्ट पॉईंट बघू आपण आता. त्याचं नाव आहे व्यवहार तोल संकल्पना. ओके, बघूयात काय याच्यामध्ये दिलेलं आहे. नीट लक्ष द्या. बघा, 1 वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धत बघा, पद्धतशीरपणे केलेली नोंदणी म्हणजे व्यवहार तोल होय. म्हणजे काय, की एका वर्षामध्ये जे काही आंतरराष्ट्रीय व्यवहार केले आपण, आंतरराष्ट्रीय व्यवहार म्हणजे काय, आयात आणि निर्यात. ओके, निर्यात म्हणजे काय, एखादी गोष्ट आपण बाहेरच्या देशाला विकली. ओके, भारत देशामधून एखादी गोष्ट आपण बाहेर देशात पाठवली किंवा विकली, याला काय म्हणतो आपण, निर्यात. आयात म्हणजे काय, एखादी गोष्ट आपण बाहेर देशातून परचेस केली, विकत घेतली. ओके, आणली, त्याला म्हणतो आपण आयात. ओके, निर्यात म्हणजे पाठवली, आयात म्हणजे आणली. ठीक आहे. तर या हे जे व्यवहार होतं, या व्यवहारांना काय म्हणतो आपण, आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार असं आपण म्हणतो. ओके, आणि हे जेवढे काही व्यवहार आपल्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये झाले, ओके, त्याची जी आपण नोंद म्हणजे काही रेकॉर्ड आपण ठेवतो, त्याला काय म्हणतो आपण, व्यवहार तोल संकल्पना असं आपण म्हणतो. ओके, त्याच्यामध्ये दोन त्यांनी काय दिलं, डेफिनेशन दिलं. ओके, एक आहे प्राध्यापक एल्सवरची आणि एक आहे प्राध्यापक वॉल्टर क्रॉचची. बघा, पहिली बघू आपण एल्सवरची काय डेफिनेशन आहे. बघा, एका देशातील रहिवासी व जगातील उर्वरित रहिवासी, हा बघा नीट लक्ष द्या, एका देशातील रहिवासी. ओके, समजा भारत देश, तिथले रहिवासी आपण, व जगातील उर्वरित रहिवासी. ओके, म्हणजे काय, दुसऱ्या देशातील किंवा पूर्ण जेवढे काही देश 194 जे काही 194 देश आहे, त्या 194 पैकी एक भारत देश आणि बाकी उरलेले 193 देशातील रहिवासी. ओके, यांच्यात केल्या गेलेल्या सर्व देण्या घेण्याचे लिखित विवरण म्हणजे व्यवहार तोल होय. सिंपल अँड सोपी डेफिनेशन आहे, की समजा एका देशातील रहिवासी व बाहेर सगळ्या देशातील ओके, उर्वरित, बाहेर म्हणजे उर्वरित म्हणजे बाहेरच्या सगळ्या देशातील रहिवासी यांच्यामध्ये झालेल्या घेण्या देण्याचे लिखित विवरण. काय, घेण्या देण्याचे लिखित विवरण, लिखित म्हणजे रिटर्न मध्ये जे काही त्यांचे रेकॉर्ड झाले, त्याला म्हणायचं व्यवहार तोल होय. ही झाली आपली एल्स वरची डेफिनेशन. ओके, तुम्हाला हीच लर्न करायची छोटीशी. ओके, ही ही करायची नाही. ओके, ही मोठी आहे. तरी तुम्हाला समजून सांगतो काय. वॉल्टर क्रॉच बघा, एखाद्या विशिष्ट कालावधीत, सामान्य एकच वर्ष बघा, एखाद्या विशिष्ट कालावधीत म्हणजे सामान्यतः 1 वर्ष, एखाद्या देशातील नागरिकांच्या व जगातील उर्वरित नागरिकांच्या दरम्यान ते करण्यात आलेल्या संपूर्ण आर्थिक देण्या घेण्याचे व्यवस्थित विवरण म्हणजे व्यवहार तोल होय. ओके, म्हणजे काय, की बाहेरचे जे काही आपण व्यवहार करतो, ओके, बाहेरचे सेम पहिल्या डेफिनेशन सारखीच आहे, की एका देशामध्ये लोक काय करताय, बाहेरच्या देशांमध्ये लोकांसोबत काय करताय, देवाणघेवाण करताय. ओके, कशी देवाणघेवाण, आर्थिक देवाणघेवाण करताय, याला काय म्हणतो आपण, व्यवहार तोल असं म्हणतो. पुढे बघा, वरील व्याख्यानावरून स्पष्ट होते की एक वर्ष कालावधीत वेगवेगळ्या देशांतील नागरिक, व्यापारी, उद्योग संस्था, सरकार यांच्यात वस्तू व सेवांची देवाणघेवाण केली जाते. त्यांच्या मूल्यांचा म्हणजे मूल्य म्हणजे प्राइस. ओके, किमतीचा समावेश व्यवहार तोलात केला जातो. ओके, म्हणजे काय, किती रुपयात आपण विकली, किती रुपयात आपण आणली. ओके, त्या त्या गोष्टी त्याला काय म्हणतो आपण, व्यवहार तोल असं म्हणतो. ओके, एका वर्षामध्ये जे काही गोष्टी घडल्या आर्थिक, ओके, निर्यात आयात. ओके, कोणाकोणामध्ये, ती नागरिकांमध्ये पण असू शकते, ती व्यापाऱ्यांमध्ये पण असू शकते, ती उद्योग संस्था म्हणजे काय, कंपनीमध्ये सुद्धा असू शकते, सरकार म्हणजे काय, आपली जी गव्हर्नमेंट सध्या आहे, ओके, त्याच्यामध्ये सुद्धा असू शकते. त्याला म्हणायचं व्यवहार तोल. ओके, आय होप तुम्हाला हे समजले असेल. सिंपल अँड स्ट्रेट फॉरवर्ड डेफिनेशन आहे किंवा एक संकल्पना आहे व्यवहार तोल. आता बघू आपण व्यापार तोल, शेवटची आपली संकल्पना बघू आपण आता, व्यापार तोल संकल्पना. काय नाव त्याचं, व्यापार तोल संकल्पना. ठीक आहे, बघा आता काय. बघा, विशिष्ट कालावधीतील देशाच्या आयात व निर्यात मूल्यांतील फरक म्हणजे व्यापार तोल आहे. म्हणजे काय, विशिष्ट कालावधीतील देशातील आयात व निर्यात या मूल्यांमधील फरक म्हणजे व्यापार तोल. म्हणजे काय, तुम्हाला सिंपल भाषेत सांगतो, की समजा जर आपण 60,000ची आपण निर्यात केली, किती, 60,000ची आपण काय केली, निर्यात केली एका वर्षामध्ये, आणि 50,000ची आपण काय केली, आयात केली. 60,000ची आपण निर्यात केली आणि 50,000ची आपण काय केली, आयात केली. म्हणजे काय, हे दोघांचा डिफरन्स किती येतो, 10,000. दोघांना काय करायचं, मायनस करायचं, किती येतो, 10,000. म्हणजे 10,000 हे काय आपली व्यापार तोल होय. हा काय आपला
व्यापार तोल होय. ओके, 60,000ची आपण काय केली, निर्यात केली आणि 50,000ची आपण केली आयात केली. दोघांचा जो काही डिफरन्स आहे, दोघांचा जो काही मधला डिफरन्स म्हणजे म्हणतो मराठीमध्ये आपण तो त्यातला फरक राहील. ओके, त्या फरकाला काय म्हणायचं, व्यापार तोल असं म्हणायचं. सिंपल आहे. व्यापार तोलाला आंतरराष्ट्रीय व्यापार तोल असेही म्हणतात. ओके, व्यापार तोलाला आंतरराष्ट्रीय व्यापार तोल असेही म्हणतात. ओके, याच्यामध्ये पण दोन डेफिनेशन दिले आहे तुम्हाला. फर्स्ट वाली प्राध्यापक बेंथमची करायची आहे, प्राध्यापक सॅम्युएल्सनची करायची नाही. ओके, कधी पण लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्स मध्ये किंवा कोणत्याही चॅप्टर मध्ये, ओसीएम, एसपी मध्ये, या तिन्ही सब्जेक्ट मध्ये डेफिनेशन लर्न करताना जर 2-3 डेफिनेशन दिले असेल तुम्हाला, तर तुम्हाला छोटीवाली डेफिनेशन लर्न करायची. एक्झाम मध्ये असं काही दिलेलं नसतं की तुम्हाला 30 डेफिनेशन किंवा 30 पॉईंट तुम्हाला लिहायचं आहे. ओके, तुम्हाला फक्त डेफिनेशन लिहिणं हे महत्वाचं आहे. ओके, तर डेफिनेशन कधी पण पाठ करताना, लर्न करताना कोणत्याही पॉईंटची तुम्हाला छोटीवाली, म्हणजे जर 2-3 डेफिनेशन दिले असेल तर सगळ्यात छोटी तुम्हाला जी काही बेनिफिट म्हणजे बेटर वाटेल, ओके, तुम्हाला जी पाठ होऊ शकते तीच करायची आहे. मोठ्या डेफिनेशन कडे जायचं नाहीये. ओके, तुम्हाला मार्किंग मध्ये काही डिफरन्स होत नाही त्याच्यामध्ये. जर एक दिली असेल तर ती तुम्हाला नंतर हवी ती छोटी असो किंवा मोठी, पण जर ऑप्शन्स असेल समजा तर तुम्ही छोटी कधी पण प्रेफर म्हणजे काय निवडायची आहे. बघा, आपण बेथांची बघू पहिले डेफिनेशन आता काय दिली बघा. एखाद्या विशिष्ट काळातील एखाद्या देशाच्या दृश्य व अदृश्य वस्तूंचे निर्यात मूल्य. ओके, काय, एखाद्या विशिष्ट काळातील एखाद्या देशाच्या दृश्य, म्हणजे दृश्य म्हणजे काय, जे आपण पाहू शकतो, दृश्य म्हणजे पाहू शकतो, व अदृश्य जे काय आपण पाहू शकत नाही, वस्तूंचे निर्यात मूल्य. निर्यात मूल्य म्हणजे काय, किंमत, जी आपण म्हणजे जी आपण वस्तू पाठवतोय त्याची किंमत, मूल्य, आणि आयात मूल्यांच्या संबंधांना व्यापार तोल असे म्हणतात. म्हणजे मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं, ओके, ते सगळं अर्थ सांगतोय की जे आपण जे काही मूल्य म्हणजे किंमत. ओके, निर्यातची किंमत 60 रुपये आणि आयातची किंमत 50 रुपये, दोघांमध्ये जो काही फरक आहे, जो काही डिफरन्स आहे म्हणजे 10 रुपयाचा, तो तुमचा काय राहतो, व्यापार तोल राहतो. मी पुन्हा रिपीट करतो. समजा तुम्ही निर्यात केली 60 रुपयाची. ओके, निर्यात मूल्य आहे 60 रुपये आणि आयात मूल्य आहे 50 रुपये. तर 60 - 50 म्हणजे दोघांचा जो काही डिफरन्स आहे 10चा, तो काय राहतो तुमचा व्यापार तोल राहतो. ओके, आता आपण सॅम्युएल्सनची बघू. जर व्यापार केला जाणाऱ्या, बघा, जर व्यापार केल्या जाणाऱ्या वस्तूंचे निर्यात मूल्य. ओके, निर्यात म्हणजे पाठवणे. ओके, निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल. ओके, बघा, नीट लक्ष द्या. जर व्यापार केल्या जाणाऱ्या, ओके, वस्तूंचे निर्यात म्हणजे पाठवते बरं का आपण हा. निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त म्हणजे काय, निर्यात जास्त आहे, आयात कमी, ठीक आहे, तर त्याला आपण अनुकूल व्यापार तोल असे म्हणतात. ओके, हे लक्षात घ्या, डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. ओके, बघा, पुन्हा रिपीट करतो, लक्षात घ्या, ही डेफिनेशन लक्षात ठेवा. ओके, कोणती, जर व्यापार केल्या जाणाऱ्या वस्तूंचे निर्यात मूल्य. ओके, निर्यात जास्त आहे, लक्षात ठेवा, निर्यात जास्त आणि आयात कमी, त्याला काय म्हणायचं, अनुकूल व्यापार तोल असे म्हणायचं. ओके, आणि दुसरं काय राहतं, जर बघा, दुसरं पॉईंट हा, त्याच्यावर रिव्हर्स असेल त्या बघा. जर आयात मूल्य निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल. ओके, जर आयात मूल्य म्हणजे उलटा, आयात मूल्य जास्त आहे आणि निर्यात मूल्य कमी, त्याला काय म्हणायचं, प्रतिकूल व्यापार तोल असं म्हणायचं. एक्झाम मध्ये तुम्हाला विचारू शकता की अनुकूल व्यापार मूल्य काय आहे किंवा प्रतिकूल व्यापार मूल्य काय आहे. ओके, प्रतिकूल असेल म्हणले तर काय लक्षात ठेवायचं, आयात जास्त निर्यात कमी. काय, आयात जास्त निर्यात कमी. आणि जर ते म्हटलं की अनुकूल म्हणजे काय, तर काय म्हणायचं, निर्यात जास्त आणि आयात कमी. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि शेवटची वेळ बघा, वरील व्याख्यानावरून स्पष्ट होते की व्यापार तोलाचा संबंध दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयात निर्यात मूल्यांशी येतो. ओके, व्यापार तोला संबंध कुठे येतो, दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयात निर्यात मूल्यांशी येतो. ओके, अशा तऱ्हेने आपला हा चॅप्टर संपलेला आहे. आपण पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन आता दिलेलं आहे मी. त्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तुम्हाला काही डाऊट असेल, तुम्हाला काही क्वेरी असेल, तुम्हाला एखादा पॉईंट समजला असेल तर मला त्या क्वेरी कमेंटमध्ये लिहा. आपण तो पॉईंट रिव्हिजन घेऊ शकतो किंवा त्यामध्ये काही डिटेल आपण गोष्टी पाहू शकतो. यानंतर मी तुम्हाला या चॅप्टरचा स्वाध्याय सुद्धा टाकणार आहे. ओके, त्याचा स्वाध्याय सुद्धा तुम्हाला तो पाहायचा आहे. ओके, तो क्वेश्चन कुठून आला आहे, तो क्वेश्चन कोणत्या पॉईंटून आला आहे, तो क्वेश्चन कसा आला आहे, हे आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. काही कळलं नसेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. काही मला काही फीडबॅक तुम्ही देऊ शकता, काय चेंजेस मला करावे लागतील, काय चेंजेस मी करू शकतो याच्यामध्ये. हे बघा, हा क्वेश्चन बघा, परत स्पष्ट करा. थर्ड क्वेश्चन बघा, याच्यामध्ये व्यवहार तोल आणि व्यवहार. ओके, व्यापार तोल. ओके, व्यवहार तोल आणि व्यापार तोल. ओके, हा आपण जे आता बघितला तोच आहे. ओके, ठीक आहे, तर आपण जे स्वाध्याय आपण बघणार आहोत. ठीक आहे,
तर नक्की तुम्ही चॅप्टरची रिव्हिजन करा. जेवढे पण पार्ट्स मी टाकलेले आहेत ते सगळे पार्ट्स तुम्ही एकदा रिव्हिजन करा, डबल एकदा बघा. जर नाही समजलं तर तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट जे काही तुमचे फीडबॅक किंवा जे काही तुमचे क्वेरीज असेल त्या तुम्ही मांडू शकता. थँक्यू सो मच गाईज. असा तुम्ही सपोर्ट करत राहा आणि नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला विविध 12वीच्या नोट्स किंवा अधिकाधिक तुम्हाला यामध्ये लेक्चर्स पाहायला मिळतील. थँक्यू सो मच गाईज. भेटूया आपण लवकरच.